बजरंग दादा कुठे गेले अचानक? असो, भेटतील पुन्हा कधीतरी. नाव काय तुमचं? विजय डांबे. विजय डांबे. राहता कुठे? आनंद नगर. अच्छा. ठीक आहे. साहिल, हा. तुमचा मित्र गरिबांची माहिती का लिहून घेतोय? हा ते हो, दरवर्षी आम्ही या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला इथल्या गरिबांना अन्नदान आणि वस्त्रदान करतो. तर शशी आई म्हणाली की असं एक दिवस दान करून त्यांच्या आयुष्यात कितीसा फरक पडणार आहे. खरंय. म्हणून मग आता आम्ही त्यांचे डिटेल्स लिहून घेतो, म्हणजे शक्य तितक्या लोकांना नोकरी देता येईल. ठीक आहे. दान तर काय सगळेच देतात, आपण त्यांना काम देऊ. खूप चांगले विचार येतो हे माझ्या शशी आईचे विचार आहे. आमची एक NGO आहे, अशा अंडर प्रिव्हिलेज लोकांसाठी काम करते. शशी आई असे खूप छोटे छोटे उपक्रम करत असते त्यातर्फे. बघा ना, एकीकडे तुमची आई जी गरिबांचा एवढा विचार करते आणि दुसरीकडे मगाशी देवळात आलेल्या त्या बाई. देवळात आलेल्या बाई कोण? मगाशी मी आले ना तेव्हा साहिल, एक मिनिट. हा, मी आलेच. हो. आजी, सावकाश उतरा. या, हळूहळू. पोटची पोरं आम्हाला वृद्धाश्रमात पाठवतायत आणि तू आमचा पाय निसटू नये म्हणून लगेच धावून आली. खूप गुणाची आहेस तू. श्री रामासारखाच नवरा मिळेल तुला. हल्ली अशी मुलं असतात कुठे आजोबा. रामराय तर प्रत्येक बाबतीत आदर्श होते. अगं तू पण तशीच आहेस आणि तुझा जोडीदार पण तसाच असेल बघ. पण तसा जोडीदार ओळखायचा कसा? अगं तोच देईल तुला संकेत. तोच सांगेल तुझा जोडीदार कोण आहे ते. बरं निघू आम्ही. हो, नमस्कार करते. सुखी राहा. चल. सावकाश. सॉरी, माझ्यामुळे झालंय सगळं. डोळ्याला लागलं असतं तर केवढ्यात पडलं असतं ते आपल्याला. नाही लागलं ना पण, आणि चुके भरेल 2-3 दिवसात जखम. पण तरी सुद्धा खूप गिल्टी वाटतंय मला. तुम्ही ऑलरेडी आमच्यासाठी एवढं सगळं केलंय आणि त्यात हे. किती विचार करतेस तू? जाऊ दे ना, सोडून देतो विषय आता. तुम्हाला थँक्स कसं म्हणू खरंच कळत नाहीये. थँक्स म्हणण्याची काहीही गरज नाहीये. आणि तू प्लीज मला आहो जाऊ नको करूस. अरे पराग म्हणलीस तर जास्त आवडेल मला. फार मोठं नाहीये मी तुझ्यापेक्षा. ओके. वैदुताईला कळलं ना हे नाही सगळं? नाही नाही. वैदेहींना याबद्दल काही कळता कामा नये. का? त्यात लपवण्यासारखं काय आहे? अरे मी तिला सांगितलं ना की परागला लागलंय, तर तीच मला म्हणेल त्याला घरी घेऊन ये. नाही, असं नाही म्हणणार ती. का? तिच्या जाऊ दे, तू प्रश्न नको ना विचारूस. फक्त एकच लक्षात ठेवा, आज इथे जे काही झालं, तू मला भेटलीस हे वैदेहींना अजिबात कळता कामा नये. पण कारण काय? दिशा जाऊ दे ना, सोड तो विषय. अरे ती माझ्यापासून काही लपवत नाही, तू कशाला लपवतोयस? सांग ना काय कारण? दिशा जाऊ दे ना, सांग ना. जाऊ दे तो विषय. दिशा प्लीज. प्लीज. ठीक आहे, मी खरं तर सांगणार नव्हतो तुला, पण आता तू इतकी मागे लागलीच आहेस म्हणून सांगतो. वैदेहींचं प्रेम होतं माझ्यावर. काय? त्यांनी प्रपोज केलं होतं मला. ताईने तुला प्रपोज केलं? पण मी नाही म्हटलो त्यांना. तू वैदुताईला नाही म्हणालास? अरे लाखात एक आहे माझी बहीण. दिशा, मी त्यांना नाही म्हणालो कारण माझं एका वेगळ्या मुलीवर प्रेम आहे आणि मी हे सरळ सरळ सांगितलं त्यांना. त्यांना सहनच नाही झालं. ते भयंकर चिडल्या माझ्यावर. कमाल आहे, मला यातलं काहीच माहिती नाही. त्या इतक्या रागवल्या की माझ्या घराच्या आसपासही फिरकायचं नाही अशी धमकी दिली त्यांनी मला. घराच्या आसपासही फिरकायचं नाहीये असं असं कसं म्हणू शकते ताई? कारण माझं ज्या मुलीवर प्रेम आहे
जाऊ दे. माझं त्या मुलीवर प्रेम करणं वैदेहींना मान्यच नाहीये तर ती मुलगी कोण आहे हे मी नाही विचारणार तुला, कारण ती तुझी पर्सनल गोष्ट आहे. आपण निघूया चल. ती मुलगी तू आहेस दिशा. दिशा, तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो मी. तुझ्या घरी सामान डिलिव्हर करण्यासाठी आलो होतो मी, आणि जाताना माझं मन तिथेच तुझ्याजवळ ठेवून गेलो. नंतर मला वैदेहींकडून तुझ्याबद्दल कळत गेलं आणि रोज नव्यानं तुझ्या प्रेमात पडलो मी. दिशा, मला तू खूप आवडतेस. तुझ्यासोबत आयुष्य घालवायचंय मला. मला लग्न करायचंय तुझ्याशी. मी हे सगळं वैदेहींना सांगितलं होतं. मी त्यांना हे सुद्धा प्रॉमिस केलं होतं की तुमच्या बहिणीला मी आयुष्यभर सुखात ठेवेन. पण यावर त्या जे काही बोलल्या ते ऐकून मला धक्काच बसला. काय म्हणाली ताई? त्या मला म्हणाल्या, जो मुलगा माझा झाला नाही त्याला मी कोणाचाच होऊ देणार नाही. तुला तुझं प्रेम कधीच मिळू देणार नाही मी. दिशाच्या जवळपास जरी पुन्हा कधी फिरकलास तर त्याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली त्यांनी मला. काही काय ताई असं कसं बोलू शकते? मी पण अवाक झालो होतो त्यांचं हे रूप बघून. वैदेहींसारखी मुलगी असं वागू शकते यावर खरंच विश्वास बसणं कठीण आहे. पण मला तरी काय मिळणार आहे खोटं बोलून? बावला, पाहिलंस ना, मी देवाकडे ऍप्लिकेशन केलं आणि देवाने ते लगेच मंजूर केलं. काय? अरे काय बडबडतोयस तू? अरे गेल्या वेळी मी नाही का देवाजवळ नवस बोललो होतो की पुढच्या वर्षी आरतीला तुम्ही दोघं जोडीने याल म्हणून. अरे देवाने तो चान्स याच वर्षी दिलाय. मी तर बोलतो ना, सरळ मागणी टाक तिला. अरे मागणी काय? मला दिसत नाही, विसरलास का तू? अरे तुला दिसत नसलं तरी मला दिसतंय ना. आजूबाजूच्या पोरी वळून वळून बघतात. चल, हे जरा जास्त झालं बरं का. अरे ऐक माझं, मी तर म्हणतो लग्नाचा विचार लवकरात लवकर. कोणाला काय विचारायचंय? ते त्या विचारतायत की कोणाला काय विचारायचंय साहिल. नाही, मी बोनीला विचारत होतो की अजून पॅकेट उरलेत ना वाटायचे. हो, ए बोनी घे पॅकेट घे आणचं. पॅकेट हे घे. त्यांना पण दे. अहो मी नाही, तुम्ही द्या ना. या. घ्या हो. या इथे या, सरळ सावकाश डावीकडे. हे घ्या. घ्या साहिल, पुढे पुढे. हा हे घे. सुखाने संसार करा आयुष्यभर. जन्माचे नाते कोण दुरुनी साधही येते. वैदेही वैदेही. बापरे, काय मस्त सेल आहे.
ऐ काय काही नाही. सांग ना काय झालं? सांगितलं ना, काही नाही. थोबाड पडलंय तुझं, सांगतेस का काय झालंय? खड्ड्यात जा, नको सांगूस. मी काय असून नसल्यासारखीच आहे या घरात. जिथे जायचं होतं तिथे जाताच आलं नाही, आणि जिथे आहे तिथली नव्हतेच कधी. हे ताई, तू परत सुरू होऊ नकोसा. माझं वेगळंच टेन्शन सुरू आहे. सांग ना, एवढं विचारतेय तर. काही नाही, मला खूप वाईट वाटतंय. बापरे, कसलं? वैदुताईच्या वागण्याचं. खूप मोठी गोष्ट लपवली होती मी माझ्यापासून. काय लपवलंय? काही नाही. काय लपवलंय? जाऊ दे ते. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की ताई असं कसं वागू शकते. अशीच आहे ती दिसते तेवढी भोळी नाहीये. कळेल हळूहळू. नाही ताई, तुला कळत नाहीये का? काय सांगितलं मी? अशीच आहे ती. आपल्याकडून सगळं काढून घेते ती, पण स्वतःकडचं काहीच सांगत नाही. तिला ना या घराला, घरातल्या माणसांना आपल्या कंट्रोल मध्ये ठेवायचं असतं. का वागेल ताई असं? कारण तिला असं वाटतंय की ती समजूतदार आहे. आई बाबा किती कौतुक करतात, पाहिलंच ना. त्यामुळे समोरच्या माणसाला असं वाटतं की आपण म्हणू ती पूर्व दिशा, म्हणून ती म्हणेल तसं वागायचं, ती म्हणेल तसं करायचं. प्रमोद बद्दल किती विश्वासानं सांगितलं होतं मी तिला. माझ्या लग्नासाठी ती खूप प्रयत्न करतेय, एक एक पैसा कष्टानं जोडतेय वगैरे, अशी सगळी नाटकं केली. आणि काय झालं? मोडलं ना लग्न. पण एवढंच जर माझ्या लग्नाबद्दल तिला वाटत होतं तर का मोडलं? का तिला असा एवढा मोठेपणा हवा होता? चूक प्रमोदची होती का? नाही ना. मग त्याच्या भावाच्या चुकीची शिक्षा देण्याचा अधिकार हिला कोण दिला? पण तू जर तिच्याच बाजूने बोलणार असशील तर नको बोलूस आता माझ्याशी. पण एक लक्षात ठेव, तिच्या सोयी पुरताच त्याग करते ती, आणि लवकरच जागी हो. माझ्या आयुष्याची जशी माती केली तशी तुझ्या आयुष्याची नको करायला. ताई, थोडं बोलायचं होतं. बोल ना. इथे नको, आपल्या रूम मध्ये जाऊया ना. चल. दिशा ऐक ना, मला पटकन हे करून आई बाबांना जेवायला वाढायचंय ग. आज नेमका देवळात नाही यायला सुद्धा उशीर झाला मला. ताई ऐक ना, ऐक ना अगं? प्लीज ना, इम्पॉर्टंट आहे. आणि 5 मिनिटांनी काहीच फरक पडणार नाही. प्लीज चल ना. बापरे, आज माझी बहीण ऐकायलाच तयार नाहीये माझं. म्हणजे काहीतरी नक्कीच महत्वाचं असणार आहे. इथेच बोल, काय बोलायचंय? पराग बद्दल बोलायचंय. त्याच्याबद्दल काय? तो नाशिक सोडून त्याच्या गावाला निघून गेलाय. ताई, पराग तर मला. दिशा, आपण का बोलतोय त्याच्याबद्दल? असं किती ओळखतो आपण त्याला? ताई तुला काय बोलायचं? पण का बोलायचंय? तो त्याच्या गावी परत गेला, तर तो का गेला, कशासाठी गेला, आपल्याला काय करायचंय? ताई ऐक, तू माझं ना. दिशा, तुला सांगितलेलं कळत नाहीये का? मला तो विषय नकोय. दिशा ग, काय झालं? खूप वेगळ्या गोष्टी होत्या ना डोक्यात. हे स्वयंपाक करायचा आहे, जेवायला वाढायचं आहे, त्यामुळे मी आलेच आईला पटकन स्वयंपाकाचं विचारून. माझा विश्वासच बसत नाहीये.
ताई खोटं बोलते माझ्याशी. दिशाशी खोटं बोलले मी पहिल्यांदाच. माफ कर मला राम राया. परागला प्रपोज केलंय तिने, लपवते माझ्यापासून. पहिल्यांदा चिडलीये माझ्यावरती. म्हणजे पराग जे बोलतोय ते बरोबर आहे, पण पराग सारख्या माणसाचा विषयही नकोय मला या घरात. तुझं झालंय लास्ट चॅप्टर? माझं काहीच नाही झालं. मला पण टेन्शन येतंय की कसा जाईल पेपर आज. नेहमी टेन्शन आलंय म्हणतेच आणि चांगलेच जातात. Exactly. खरंच माझं कॉन्फिडेंटच नाहीये मी त्या बाबतीत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं वाटतंय ना आज? म्हणजे दुखतंय फार? नाही फार नाही, आता ठीक आहे. बरं ते जाऊ दे, पेढा घे. कशासाठी? काही नाही, असंच सहजच घे ना. थँक्स. ए पराग, पराग, अरे एवढी मिठाई विकत घेऊन आलास आणि पावती विसरूनच आलास. अरे सॉरी, घाईत विसरलो, पटकन दे ना. ही दिशा कोण आहे? हा, अरे नाही, कोणी नाही, जाऊ दे ना आता. असं कसं? नाही, तिच्यासाठी देवळामध्ये तिच्या नावाचा अभिषेक केलास, हा प्रसाद वाटलास. काय भावा, मॅटर काय भावा? अरे तुला सांगतो मी, तू आता दे, तुला नंतर सगळं सांगतो मी, सगळं सांगतो. ठीक आहे, चल बाय. तू अभिषेक केलास माझ्यासाठी? नाही अगं. खरं सांग. हो, तुझी परीक्षा आहे ना आज, तुला पेपर चांगला जावा म्हणून मी. राग? नाही म्हणजे तुला वेडेपणा वगैरे सुद्धा वाटू शकेल हा, पण माझा विश्वास आहे का. आणि म्हणजे तू हुशार नाहीयेस वगैरे असं नाहीये, पण देवाचा सुद्धा तुला आशीर्वाद मिळावा म्हणून मी अभिषेक सांगितला. राग? ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट तुम्हाला सुद्धा. थँक्यू. हा प्रसाद त्यांना सुद्धा द्या. ऑल द बेस्ट ताई. प्रसाद घ्या बरं. येतो मी. दिशा, यार कसला हँडसम आहे ग तो. त्याला बघितल्यानंतरच कळतं की तो किती मरतो तुझ्यावर. तेच ना, मुलीसाठी अभिषेक करणारा मुलगा मी पहिल्यांदा पाहिला. तुमचा बावळटपणा बंद करा तुम्ही. हे पण खरंच हा यार, म्हणजे नाही म्हणायला काही स्कोपच नाहीये यार. एक्झॅक्टली. तू इतके सिरियसली नको घेऊस हा सगळं. हे पण तो खूप सिरियस आहे हा. म्हणजे काल नाही का त्या मुलांनी तुझी छेड काढली तेव्हा डायरेक्ट जाऊन भिडला त्याला. आणि आज नाही काय सगळ्यांना प्रसाद वाटतो तुझ्यासाठी. आपला पेपर आहे, 20 मिनिटात विसरला. जोक सपाट. तो खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि तुला ना सांगता त्याने अभिषेक सुद्धा केलाय. सो त्याच्या प्रेमाची लेवल बघ ना तू. आणि मला असं वाटतं की तू सुद्धा त्याचा विचार करावास. काय? चला आता चल. पराग शेठ, तुम्हाला वाटतंय त्यापेक्षा लवकरच पटेल ही पोरगी. इतने सालों में मुद्दल या ब्याज की रकम कभी मांगी मैंने आपसे? पण आता तेच करताय तुम्ही. बोलने से पहले एक बार सोच तो लीजिए दीदी. मुद्दल तो दूर, ब्याज तक आपने हर महीने टाइम पर नहीं दिया है, पर मैं हमेशा सदाशिव भाईजान की तरफ देखकर चुप रहा हूँ. मुद्दाम करतो का आम्ही? आज तुम्ही येऊन अचानक सांगाल 2 दिवसात 2.5 लाख द्या म्हणून. कुठून आणायचं आम्ही? मनीषा,
2 दिवसात 2.5 लाख?